final velocity minus initial velocity upon time. That is a is equal to v minus u upon time. ओके, तर यामध्ये ए ॲक्सलरेशन, व्ही फायनल, यू इनिशियल आणि टी हे काय आहे त्या ठिकाणी टाईम आहे. आणि ए हे कशासाठी आपण वापरलेलं आहे त्या ठिकाणी ॲक्सलरेशन. ओके, बट व्हॉट इज ॲक्सलरेशन? कशाला म्हणतात ॲक्सलरेशन? आज आपण या व्हिडिओमध्ये ॲक्सलरेशन म्हणजे काय तेच बघायचं आहे. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन. हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन आवर चॅनल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बघणार आहे आपला फिजिक्सचा अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट, बऱ्याच मुलांना लक्षात येत नाही, ज्याला म्हटलेलं आहे ॲक्सलरेशन. व्हॉट इज ॲक्सलरेशन? कशाला म्हणतात ॲक्सलरेशन? बघा, इथं एक उदाहरण सांगते. जेव्हा आपण स्लायडिंगवरून घसरून येतो, घसरकुंडीवर घसरतोय, त्यावेळेला आपला सुरुवातीचा स्पीड जो आहे, ज्याला आपण इथं या लँग्वेजमध्ये विलॉसिटी म्हणणार आहे. ओके, तर ती सुरुवातीची विलॉसिटी आणि ज्या वेळेला डाऊन येतो, पूर्ण खाली येणार आहे त्यावेळेची, किंवा मधल्या टप्प्यातली विलॉसिटी, यामध्ये सारखेपणा असतो का? अर्थातच नाही. ह्या 3 टप्प्यामध्ये त्याची विलॉसिटी वेगवेगळी असणार आहे. म्हणजे सुरुवातीला जी विलॉसिटी होती ती मध्ये नाही आणि मध्ये जी आहे ती एंडला नाही आहे. बरोबर आहे? याचाच अर्थ इथं विलॉसिटी चेंज झालेली आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि मग ही जी विलॉसिटी चेंज होते, तो जो विलॉसिटी चेंज होण्याचा जो रेट आहे त्यालाच आपण काय म्हणतो? ॲक्सलरेशन. ओके, द रेट ऑफ चेंज ऑफ विलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सलरेशन. समजलं का? बघा डेफिनेशन काय सांगितली या ठिकाणी. द रेट ऑफ चेंज ऑफ विलॉसिटी, प्रत्येक टप्प्यावरती आपल्या घसरकुंडीचा हा रेट जो विलॉसिटीचा आहे तो चेंज होतोय, पण ते एका ठराविक कालावधीमध्ये, म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू टाईम, ज्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी ॲक्सलरेशन. आणि म्हणून ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला असा मिळतो त्या ठिकाणी. काय मिळालं त्या ठिकाणी? तर ॲक्सलरेशन दॅट इज चेंज इन विलॉसिटी अपॉन टाईम. ज्यामध्ये दाखवलं तर काय सांगता येते बघा. म्हणजेच आता जर आपण घेतलं घसरकुंडीवरून घसरताना, त्यावेळेला मला सांगा सुरुवातीचा रेट विलॉसिटीचा. ओके, म्हणजेच ज्याला आपण इनिशियल विलॉसिटी असं म्हणतो, जी यू या लेटरनं दाखवली जाणार आहे. आणि खाली येताना नंतरचा जो रेट आहे विलॉसिटीचा, म्हणजे जी फायनल विलॉसिटी असणार, जी व्ही या लेटरनं आपण काय करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे, तर ती अर्थातच काय नसणार आहे, सारखी नसणार आहे. त्यात ही फायनल विलॉसिटी ही नेहमी काय असणार आहे, इनिशियल विलॉसिटीपेक्षा शक्यतो जास्तच असणार आहे. आणि म्हणून आपण फॉर्म्युला काय काढतो या ठिकाणी? सो ॲक्सलरेशन इज डिनोटेड बाय स्मॉल ए. ओके, सो ॲक्सलरेशन इज इक्वल टू फायनल विलॉसिटी मायनस इनिशियल विलॉसिटी आणि विथ रिस्पेक्ट टू टाईम आपण म्हटलेलं आहे डिवायडेड बाय टाईम. ओके, आणि म्हणून फॉर्म्युला आपल्याला काय मिळतो बघा. सो ॲक्सलरेशन ए, फायनल विलॉसिटी व्ही, इनिशियल विलॉसिटी यू, टाईम टी. सो ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. ऑलवेज रिमेंबर दिस. ओके, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. हे अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे. ओके, आता याच्यानंतर जर आपण बघितलं तर काय सांगितलं बघा त्या ठिकाणी. विलॉसिटी, इफ द विलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट चेंज ड्युरिंग अ सर्टन टाईम पिरियड, देन इट हॅज टू बी ॲक्सलरेटेड मोशन. एखादी मोशन होत असताना त्या ठिकाणी काय होत असेल, तिची विलॉसिटी सर्टन पिरियडनुसार चेंज होत असेल, तर ती जी मोशन आहे ती अर्थातच तिला आपण काय म्हणतो, ॲक्सलरेटेड मोशन आहे. बरोबर आहे? पण हिचे 2 टाईप्स आहेत. ॲक्सलरेटेड मोशनचे 2 टाईप असतात. कुठले 2 टाईप आहे बघा त्या ठिकाणी? तर 2 म्हणजेच या ठिकाणी एक आहे तो युनिफॉर्म ॲक्सलरेशन आणि दुसरा आहे तो नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन.
तुम्हाला माहीतच असेल, युनिफॉर्म म्हणजे एकसारखे, नॉन युनिफॉर्म म्हणजे एकसारखे नसणारे. ॲक्सलरेशन म्हणजे पण समजलेलं आपल्याला चेंज इन व्हिलॉसिटी, बरोबर आहे. तर ही जी व्हिलॉसिटी चेंज होणार आहे ती इक्वल अमाऊंटमध्ये, इक्वल टाईम इंटरवलमध्ये होत असेल तर त्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी युनिफॉर्म, म्हणजे समान, इक्वल टाईम इंटरवल आहे, बरोबर आहे का. आणि त्याच ह्याच्यामध्ये ती व्हिलॉसिटी इक्वली काय होत असेल, त्या ठिकाणी चेंज होत असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे काय, तर युनिफॉर्म ॲक्सलरेशन. एखादं उदाहरण जर सांगायचं झालं तर बघा त्या ठिकाणी काय सांगता येईल, तर 0 सेकंदाला स्टार्ट केलेला असेल त्यावेळेला तिनं डिस्टन्स काय असणार आहे, त्या ठिकाणी 0च असणार आहे, बरोबर आहे का. पण समजा 5 मिनिटानंतर त्या ठिकाणी व्हिलॉसिटी 5 सेकंद घेऊ तर कारण टाईम आपण नेहमी सेकंडमध्ये घेतो, तर 5 सेकंदानंतर त्या व्हिलॉसिटीचा रेट जो असतात तो मीटर पर सेकंडमध्ये 8 आहे. 10ला घेतला तर 16, 15ला 24, 20 सेकंड्सला काय होतं त्या ठिकाणी 32. असा जर आपण गृहीत धरला तर इथं बघा त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी टाईम इंटरवल हा 5 सेकंडचा दिसतोय आणि व्हिलॉसिटी चेंज जो आहे तो 8 मीटर पर सेकंडचा दिसतोय. म्हणजेच इथं इक्वल अमाऊंट ऑफ व्हिलॉसिटी चेंज झालेली आहे इक्वल टाईम इंटरवलमध्ये. आणि म्हणूनच अशा व्हिलॉसिटीला आपण कसली व्हिलॉसिटी म्हणतो, अशा ॲक्सलरेशनला आपण कसली ॲक्सलरेशन म्हणतो, युनिफॉर्म ॲक्सलरेशन. आणि हेच जर समजा पहिल्यांदा त्या ठिकाणी 10 सेकंद घेतले त्यावेळेला 15 होते, 20मध्ये त्या ठिकाणी काय होते असेल, त्या ठिकाणी 30 होत असेल, पण मग परत त्या ठिकाणी काय केलेलं आहे 30 घेतलं आणि 30ला त्या ठिकाणी 42 होते. बघा या ठिकाणी मी काय म्हणते, 40ला त्या ठिकाणी काय होते 50 होते. तर इथं तुम्हाला टाईम इंटरवल इक्वल दिसतोय पण डिस्टन्स मात्र त्या ठिकाणी इक्वल नाही आहे, व्हिलॉसिटी मात्र त्या ठिकाणी काय दिसत नाही आपल्याला, इक्वल दिसत नाही आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, हे जे ॲक्सलरेशन आहे ते नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन आहे. आता हे ॲक्सलरेशन व्हिलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये होतं आहे का त्याच्या अपोजला होते का काहीच होत नाही, यावरून 3 प्रकार सांगितले आहेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 ॲक्सलरेशन. मग पॉझिटिव्ह ॲक्सलरेशनला कसं म्हणायचं किंवा कशाला म्हणायचं पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, तर वेन द व्हिलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, ज्या वेळेला काय होते त्या ठिकाणी व्हिलॉसिटी, बरोबर आहे, त्या ठिकाणी ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी वाढवली जाते, वाढतच जाते, पण त्यावेळेला इक्वल टाईममध्ये, इक्वल टाईम पिरियड म्हणजेच युनिफॉर्ममध्ये आपण बघितलं ते, तर त्यावेळेला ती जी व्हिलॉसिटी ते जे ॲक्सलरेशन आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन म्हणणार आहे. कारण त्यामध्ये हे जे ॲक्सलरेशन आहे हे ॲक्सलरेशन हे व्हिलॉसिटीच्या डायरेक्शनला असणार. पण तेच जर अपोज असेल, बघा मी काय म्हणते, तेच जर अपोजिट डायरेक्शन असेल, अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हिलॉसिटी असं जर असेल त्या ठिकाणी, तर त्यावेळेला मात्र हा रेट जो आहे, हे जे ॲक्सलरेशन आहे ते डाऊन होणार आहे, डिक्रीज होणार आहे विथ टाईम. लक्षात का, डिक्रीज होते आणि डिक्रीज होते याचाच अर्थ व्हॅल्यू निगेटिव्ह होते आणि म्हणून त्या ॲक्सलरेशनला आपण निगेटिव्ह ॲक्सलरेशन असं म्हणतो. आणि काहीच जर चेंज होत नसेल, म्हणजेच काय सांगितलेलं वाक्य, व्हिलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाईम, टाईम इक्वली आणि व्हिलॉसिटीसुद्धा इक्वलच आहे, तर त्यावेळेला कोणताच चेंज होत नाही आहे. सो दॅट टाईम दिस ॲक्सलरेशन इज कॉल्ड ॲज द 0 ॲक्सलरेशन. ओके, मला वाटतं इथंपर्यंतचा भाग तुम्हाला समजलेला असेल. आय होप, मी आशा करते तुम्हाला हा भाग समजलेला असेल. ओके, समजला असेलच, पण त्यातूनही काही जरी शंका असतील तर प्लीज कमेंट. ओके, काही शंका असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट करून विचारू शकताय. आणि जर व्हिडिओ आवडलाच असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र चॅनलला अजिबात विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब या ठिकाणी खूप मोलाचं ठरू शकतं. ओके, त्यामुळं प्लीज like, share and subscribe to my channel and thanks for watching my video.